नमस्कार मित्रांनो, आपण मुलांना जी शाळेत कॉलेजमध्ये पाठवतो, शिक्षणाला जी खर्च करतो, तो खर्च का करतो? कारण शिक्षण शिकल्यावर त्याला जास्त पेमेंट मिळतं, त्याला नोकरी चांगली लागते किंवा नॉलेज मिळाल्यामुळे तो व्यवसाय पण चांगला करू शकतो, म्हणजे प्रॉफिट जास्त होतो ना. गॅरंटी आहे का? नाही. जसं आपण जेवण केलं, पचेल माहिती आहे का? नाही. तरी अन्न का टाकतो? कारण आपल्याला ऊर्जा मिळेल, आपण जिवंत राहू, एवढीच आपल्याला माहिती आहे. जसं दुसरी बाजू आपण कधी पाहत नाही. जसं घराला कुलूप लावतो, चोरी होईल का माहिती आहे का? नाही. पण एक सेफ्टी राहिली, एक आशा आहे. जसं शेतकरी पेरणी करतो, बियाणं किती असतं? छोटं असतं, परंतु येणारं धान्य मोठं असतं, परंतु ही गॅरंटी नाही. परंतु LIC ऑफ इंडिया आणि मेडिक्लेम दोन्ही तुम्हाला पुढची गॅरंटी देतील. तरी का केलं जात नाही? त्याचं कारण आहे त्याची वेळ आलेली नाही, किंवा आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करणारे लोक असतात. जे लोक करत नाहीत चांगलं काम, ते नेहमी निगेटिव्ह बोलतात आणि त्याच्या संपर्कात आपण राहतो. आणि बरेच वेळे लोक काय म्हणतात, आमचा मेडिक्लेम आमचा क्लेम आला नाही, आम्ही जर हॉस्पिटलची पॉलिसी काढली असती तर आमचे पैसे वाया गेले असते. मित्रांनो, मागचं सांगू शकतो आपण, परंतु पुढचं सांगू शकतो का? भूतकाळ कुणीही सांगतो, भविष्य सांगू शकतं का? आणि ती जर सांगितलं ते खरं असेल का? मित्रांनो, पेपरवर लिहून दिलेलं खरं का अंदाजे खरं? बघा, इन्शुरन्स कंपन्याचे तुम्ही जे आमच्याकडनं पॉलिसी घेता, आम्ही तुम्हाला पेपरवर लिहून देतो ना. जसं 20,000 भरले की 5 लाख रुपये मेडिक्लेम लिहून देतो. LICचं पण तसंच आहे. मग आपण का करत नाही? त्याचं कारण आहे आपल्याला वेळ आलेली नाही. मित्रांनो, वेळ आल्यास सगळी लोक जागी होतात, त्यावेळेस आपलं नुकसान होते. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला जास्त प्रॉफिट गॅरंटेड लिहून मिळते तर आपण घ्यायला पाहिजे, नाहीतर काय होईल? आपलं नुकसान नक्की होईल. जसं शिक्षणाचे पैसे वाचवले तर काय होईल? त्यांना आयुष्यभर मोठा अधिकारी बनणार नाही, किंवा मोठं त्याला पॅकेज मिळणार नाही. शेतकऱ्यांना पेरणी नाही केली, 1 किलो ज्वारी वाचवायचा प्रयत्न केला तर 100 किलो कदापि होणार नाही. मुलाला आपण शाळेत पाठवतो ना. औषध, एखाद्या रुग्णानं ट्रीटमेंट नाही घेतली तर जीवसुद्धा जाईल. तर मित्रांनो, काय असतं, आपण जी गुंतवणूक योग्य वेळी आणि पैसे पण लावले पाहिजे. जसं आता आमच्याकडे कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही, त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं. परंतु कोणाचं ॲक्सिडेंट झालं, कोणाचं ऑपरेशन झालं, कोणाचं वय निघून गेले. म्हणजे वेळ पण महत्त्वाची आहे ना. वेळ आणि पैसा ही योग्य वापरला पाहिजे. त्याच्या जर तुम्ही थोडाफार जर हलगर्जीपणा केला तर नुकसानीशिवाय खाली काय राहत नाही. आता बघा, अन्न, वस्त्र, निवारा सगळ्याला लागणार आहेत, पण आपण तयारीच करत नाही. एवढे व्हिडिओ ऑडिओ ऐकतो आपण, काहीच करत नाही. आणि केलेले काही लोक बंद करतात. मित्रांनो, काय होतं, आपणच आपल्या कर्मामध्ये गोलमाल करतो आपण. जसं मिलावट केल्यावर एखाद्या पदार्थामध्ये काय होतं, दूषित म्हणजे रोगराई होते ना. तसंच आहे, भेसळ केल्यावर काय होतं, नुकसान होतं. तसंच आहे, आपण भेसळ करतो आपल्या कर्माची, आणि मग त्याचं परिणाम आपल्याला वाईट दिवस येतात. ओके, LIC ऑफ इंडियाचा लाईफ टाईम प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.